Good morning. Today's subject is Fundamental of Nursing and the chapter is Nursing Process. हा नर्सिंग प्रोसेस हा चॅप्टर तुम्हाला केस स्टडीसाठी इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण परत एकदा रिपीट घेऊया फर्स्ट इयरचा चॅप्टर. ओके. नर्सिंग प्रोसेस इट इज अ सेट ऑफ ॲक्शन, म्हणजे ॲक्शनचा पूर्ण सेट आहे. ओके. त्यामध्ये काय काय येतं आहे? असेसमेंट आहे, डायग्नोसिस आहे, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन अँड इव्हॅल्युएशन, या 5 स्टेप आहेत. ओके. नर्सिंग प्रोसेस इज अ सेट ऑफ ॲक्शन used to determine, plan, implement and evaluate the nursing care. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची नर्सिंग केअर जी आपण देतो पेशंटला ती इव्हॅल्युएट केली जाते. ओके. नाउ द पर्पजेस ऑफ नर्सिंग प्रोसेस टू हेल्प द पेशंट इन मेंटेनिंग हेल्थ. पेशंटची हेल्थ आहे ती आपल्याला मेंटेन ठेवायची आहे, त्यासाठी आपल्याला नर्सिंग प्रोसेस गरजेची आहे. टू प्रोटेक्ट द क्लायंट फ्रॉम द इलनेस. जसं पेशंट डायबिटीस आहे, हाय शुगर म्हणून आपल्याकडे आलेलं आहे, आपल्याला त्या पेशंटची शुगर आहे ती कंट्रोलमध्ये आणायची आहे, त्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्लॅन करावे लागतात. जसं डाएट आहे, एक्सरसाइज आहे, मेडिकेशन्स आहेत. ओके. या सर्वांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. टू आयडेंटिफाय द क्लायंट्स हेल्थ स्टेटस. आपल्याला पेशंटचं हेल्थ स्टेटस कळतं. हे कसं कळणार आहे? आपल्याला असेसमेंटमधून कळणार आहे. आपण त्याची हिस्ट्री घेणार आहे आणि फिजिकल एक्झामिनेशन करणार आहे, आणि हे सर्व झाल्यानंतर लॅब इन्व्हेस्टिगेशन आहेत आणि डायग्नोस्टिक प्रोसिजर्स आहेत. टू आयडेंटिफाय द क्लायंट्स ॲक्च्युअल अँड पोटेन्शियल प्रॉब्लेम्स. ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स म्हणजे जो पेशंट आपल्याकडे घेऊन आलेला असतो तो प्रॉब्लेम. ओके. आणि पोटेन्शियल प्रॉब्लेम म्हणजे जे आधीपासून त्याला आहेत ते प्रॉब्लेम्स. ओके. टू डिटरमाइन द प्रायोरिटीज. आपल्याला यामध्ये प्रायोरिटीज बेस काम करायचं आहे. जसं पेशंटला खूप ॲबडॉमिनल पेन होतं आहे आणि फीवर आलेला आहे, तर आपल्याला पहिली प्रायोरिटी कशाला द्यायची आहे? ॲबडॉमिनल पेन. त्यामुळे पेशंट खूप रेस्टलेस आहे. सो पहिलं आपण काय करणार आहे? ॲबडॉमिनल पेन कमी करणार आणि त्यानंतर जो फीवर आहे त्याच्याकडे लक्ष देणार, फीवर कमी करायचं काम करणार. ठीक आहे. सो प्रायोरिटीज बेस आहे. टू इनिशिएट और एस्टॅब्लिश द प्लॅन फॉर मीटिंग द आयडेंटिफाईड नीड्स. पेशंटच्या ज्या नीड्स आहेत, जसं फिजिकल नीड्स आहे, फिजिकल नीड्समध्ये काय काय येतं आहे? स्पंजिंग, माउथ केअर, बॅक केअर एक्सेट्रा. ओके. सो ह्या ज्या फिजिकल नीड्स आहेत पेशंटला त्या मिळण्यासाठी आपल्याला नर्सिंग प्रोसेस चालू करायची आहे. टू डिलिव्हर द स्पेसिफिक नर्सिंग इंटरव्हेन्शन्स. आपल्याला एक स्पेसिफिक नर्सिंग इंटरव्हेन्शन्स करायचे आहेत, जसं इनटेक आउटपुट चार्ट. जसं किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर आपण पेशंटला बरंच करू शकत नाही. ठीक आहे. आपल्याला पेशंटचं इनटेक समोरून दिसतंय पण आउटपुट आपल्याला माहितीच नाही आहे, मग आपण पेशंटला क्युअर करायचं काम करतो आहे का? आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे. ठीक आहे. सो टू डिलिव्हर द स्पेसिफिक नर्सिंग इंटरव्हेन्शन्स. टू इव्हॅल्युएट द इफेक्टिव्हनेस केअर प्रोव्हाइडेड. तुमचे जी केअर तुम्ही दिलेली असते त्याचा इफेक्टिव्हनेस बघण्यासाठी आपल्याला नर्सिंग प्रोसेस करायची आहे. ठीक आहे. सो हे सर्व पर्पजेस आहेत नर्सिंग प्रोसेसचे. नाउ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द नर्सिंग प्रोसेस. नर्सिंग प्रोसेसचे गुणधर्म काय आहेत? त्यामध्ये फर्स्ट आहे प्रॉब्लेम ओरिएंटेड. नर्सिंग प्रोसेस ही एक आहे प्रॉब्लेम ओरिएंटेड प्रोसेस आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो तेव्हा आपण पेशंटचे पोटेन्शियल प्रॉब्लेम्स आणि ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स यांकडे लक्ष देतो. ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स मीन्स problems from which the client is already suffering. For example, loss of appetite. म्हणजे पेशंटला भूक लागत नाही आहे, पेशंटचं वजन कमी झालेलं आहे. सो दिस इज द ॲक्च्युअल प्रॉब्लेम जे आपल्याला समोरून दिसतोय पेशंटमध्ये. ओके. पोटेन्शियल प्रॉब्लेम मीन्स द प्रॉब्लेम्स विच आर नॉट प्रेझेंटली बट क्लायंट्स हॅव बट इन फ्युचर. जसं फ्युचरमध्ये असेल किंवा पास्टमध्ये असेल पेशंटचा प्रॉब्लेम, दॅट इज अ पोटेन्शियल प्रॉब्लेम्स. ओके. प्रिव्हियसली पेशंटला काही ट्युबरक्युलोसिससारखा आजार झालेला आहे. ओके. दॅट इज अ पोटेन्शियल प्रॉब्लेम. किंवा आता जो पेशंट आहे, अनकॉन्शियस पेशंट आहे तुमच्यासमोर, पेशंटला इन फ्युचर काही प्रॉब्लेम होऊ शकतात कारण पेशंट बेडरिडन आहे, अनकॉन्शियस आहे. अशा पेशंटला न्यूमोनिया होऊ शकतो, बेडसोर होऊ शकतो. सो दॅट इज द पोटेन्शियल प्रॉब्लेम्स. हे पण प्रॉब्लेम्स तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत when you are giving the nursing, when you are doing the nursing process. ओके. सो नर्सिंग प्रोसेस काय आहे? प्रॉब्लेम ओरिएंटेड आहे. यामध्ये आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स बघणार आहोत आणि पोटेन्शियल प्रॉब्लेम्स बघणार आहोत.
सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स इज युनिव्हर्सल ॲप्लिकेबल. आपण जे मेडिकल टर्म्स वापरतो, कुठलेही केअर प्लॅन आपण बनवताना मेडिकल जे टर्म्स वापरतो त्या युनिव्हर्सली सगळीकडे सेमच असणार आहेत. ओके, जसं हायपरटेन्शन, हायपोटेन्शन, हायपरग्लायसेमिया, ह्या पूर्ण वर्ल्डमध्ये तुम्ही कुठेही जा, कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जा, कुठेही सेम टर्म्स वापरल्या जातात. ओके, सो ह्या ज्या टर्म्स आहेत आणि जे तुमचे नर्सिंग केअर प्लॅन आहे हा सगळीकडे सेम असणार आहे. ओके, युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे. थर्ड वन इज अ डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे चेंजेबल आहे. ओके, तुमचं नर्सिंग प्रोसेस जो नर्सिंग केअर प्लॅन आहे तो चेंजेबल आहे. म्हणजे पेशंट ऑलरेडी तुमच्याकडे जो प्रॉब्लेम्स घेऊन आलेला आहे तो त्याचा ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे. ओके, आणि ड्युरिंग द ॲडमिशन प्रोसेस म्हणजे पेशंट तुमच्याकडे 5 ते 6 दिवस राहतो, त्यानंतर पेशंटला सेकंडरी प्रॉब्लेम अराईज होतात. ओके, पेशंटला कफ कोल्ड होऊ शकतो. सो हे जे सेकंडरी प्रॉब्लेम्स होतात हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये बिकॉज ऑफ क्रॉस इन्फेक्शन, सो हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते चेंजेबल आहेत. त्याप्रमाणे तुमचं नर्सिंग केअर प्लॅन आहे तो चेंज होणार आहे. ठीक आहे, जसं जसं पेशंटचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे तुम्हाला फाइंड आउट होतील ड्युरिंग द असेसमेंट. डेली जेव्हा असेसमेंट करता तेव्हा वेगवेगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला लक्षात येतील आणि त्याप्रमाणे तुमचा केअर प्लॅन चेंज होतो. ठीक आहे, सो केअर प्लॅन दिस नर्सिंग प्रोसेस इज डायनॅमिक. डायनॅमिक म्हणजे चेंजेबल. ठीक आहे, नेक्स्ट इज सायक्लिक. हा जो पॅटर्न आहे तो सायक्लिक आहे. म्हणजे असेसमेंट करायची आहे, त्यानंतर डायग्नोसिस होणार आहे, त्यानंतर प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन आणि त्यानंतर इव्हॅल्युएशन. तुम्ही डायरेक्ट 3rd किंवा 4th स्टेपवर उडी नाही मारू शकत. जोपर्यंत तुम्हाला असेसमेंट, तुम्हाला पेशंटबद्दल पूर्ण माहिती मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन करू शकत नाही. सो ही प्रोसेस आहे ही सायक्लिक आहे. ठीक आहे, इव्हॅल्युएशन इज द लास्ट प्रोसेस. पण इव्हॅल्युएशनमध्ये अजून पेशंटला प्रॉब्लेम्स अराईज झाले तर तुम्ही परत 1st स्टेपपासून स्टार्ट करायचं आहे. ओके, म्हणून ही सायक्लिक प्रोसेस आहे. नेक्स्ट कॅरेक्टर इज इंटरपर्सनल अँड कोलॅबरेटिव्ह अप्रोच. हे आपण हॉस्पिटलमध्ये जे काम करतो आपण फक्त एकटंच काम करणारं नाही आहोत. आपण एकटंच नाही आहेत की आपण केअर गिविंग आहोत पर्सन. ओके, ही एक हेल्थ टीम आहे. यामध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, हाऊसकीपिंग स्टाफ आहे, डायटिशियन्स आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत. ओके, सो ह्या सर्वांची मिळून एक टीम आहे, हेल्थ टीम. ओके, आणि हे सर्व मिळून पेशंटला केअर देतात. जसं पेशंट डायबिटिक असेल तर त्याला डायटिशियन पण गरजेचं आहे, फिजिओथेरपिस्ट एक्सरसाइजसाठी गरजेचं आहे आणि फिजिशियन आपल्याला ऑर्डर देण्यासाठी गरजेचं आहे. ओके, सो हा जो आहे एक कोलॅबरेटिव्ह अप्रोच आहे. त्यामुळे आपली जी नर्सिंग प्रोसेस आहे ती व्यवस्थित पार पडते. ठीक आहे, नेक्स्ट कॅरेक्टर इज गोल ओरिएंटेड. आपण जेव्हा नर्सिंग केअर प्लॅन करतो तेव्हा आपल्याकडे एक गोल असला पाहिजे. जसं तुम्ही 12th नंतर आपल्याला काय करायचं आहे तो आपण 10वीपासूनच आपण किंवा त्याच्या आधीपासून आपण एक गोल ठरवलेला असतो की मला हे करायचं आहे. ओके, त्याशिवाय आपण चांगले प्रकारे अभ्यास स्टडी करू शकत नाही. सो प्रत्येक गोष्टीमध्ये एक गोल असल्याशिवाय तुम्ही ते काम व्यवस्थित करू शकत नाही. सो ही नर्सिंग प्रोसेस जी आहे ही गोल ओरिएंटेड आहे. ठीक आहे, नेक्स्ट इज ओपन अँड फ्लेक्सिबल. नर्सिंग प्रोसेस ओपन मीन्स इन्फॉर्मेशन इज गॅदर थ्रू द क्लायंट्स कोऑपरेशन. ओपन मीन्स जे पेशंटला पण माहिती आणि पेशंटकडून आपण जे काढून घेणार आहोत इन्फॉर्मेशन ही ओपनली आहे. ओके, अँड इट इज डिस्कस विथ द क्लायंट. ॲज द नर्सिंग प्रोसेस इज डायनॅमिक इट चेंज ॲज द पेशंट्स नीड्स चेंजेस. सो नर्सिंग प्रोसेस जसं डायनॅमिक आहे म्हणजेच पेशंटचे जसे प्रॉब्लेम्स अराईज होत जाणार आहेत त्याप्रमाणे आपला जो केअर प्लॅन आहे तो पण चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, सो हे ओपन आहे. यामध्ये काही म्हणजे असं छुपाछुपीचा कारभार नाही आहे. ओके, सो पेशंटची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण नोट डाऊन करणार आहोत, आपल्या नर्सिंग नोट्समध्ये लिहिणार आहोत. ओके, आणि ते सर्वजण रीड करतात जे हेल्थ टीममध्ये मेंबर्स आहेत, डॉक्टर्स वगैरे. सो आपण डॉक्टरांची हिस्ट्री रीड करतो आहे, आपली हिस्ट्री अजून कोणी रीड करत असेल. ओके, सो हे आहे ओपन प्रोसेस आहे आणि फ्लेक्झिबल आहे. नेक्स्ट इज क्लायंट ओरिएंटेड. Nursing process involve identifying and solving the nursing client's problems. ही जी नर्सिंग प्रोसेस आहे यामध्ये आपण पेशंटचे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करतो आणि ते सॉल्व करण्याचे प्रयत्न करतो.
Nursing process is always the client center oriented. Every steps of the nursing process involve the client's problem. As the client is a human being, his or her problems may vary from time to time. आपले जे प्रॉब्लेम्स म्हणजे पेशंटचे जे प्रॉब्लेम्स आहेत टाइम टू टाइम चेंज होत जातात. जसं कंटिन्यू बेडरिडन राहिल्यामुळे पेशंटला बॉडी एक व्हायला लागतो. कंटिन्यू हॉस्पिटल एन्व्हायरमेंटमध्ये काही पेशंटना हेडेक होतो. ओके, सो त्याप्रमाणे आपला जो नर्सिंग केअर प्लॅन आहे तो चेंज होत राहतो. सो हा क्लायंट ओरिएंटेड आहे. आपण क्लायंटला सेंटरला घेऊन आपण हे सर्व आपलं नर्सिंग प्रोसेस करतोय. Next is systematic and plan. Nursing process is always follow the series of action. जसं आपल्या 5 स्टेप आहेत त्या सिरीजमध्येच आपण पार पडणार आहोत. ओके, सो नर्सिंग प्रोसेस इज सिस्टमॅटिक अँड प्लॅन. The nurses can't proceed on the second step until she follows first step and second step. त्याशिवाय ती थर्ड स्टेप करू शकत नाही आहे. ठीक आहे. Then next is the feedback. Next characteristics of the nursing process is feedback. feedback केव्हा तुम्हाला मिळतो, जेव्हा तुम्ही इव्हॅल्युएट करता पेशंटला आणि पेशंटची परत रीअसेसमेंट करता इव्हॅल्युएशन प्रोसेसमध्ये, तेव्हा तुम्हाला ॲक्च्युअल फीडबॅक मिळतो की तुमची नर्सिंग केअर किती चांगली आहे. ओके, सो यामध्ये फीडबॅक इज वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, नेक्स्ट इज द नर्सिंग स्टेप आर इंटर रिलेटेड. प्रत्येक ही नर्सिंग स्टेप इज इंटर रिलेटेड आहे, एकमेकांशी रिलेटेड आहे. ओके, प्लॅन नंतरच आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि इम्प्लिमेंट नंतरच आपण इव्हॅल्युएशन करू शकतो. सो हे सर्व प्रोसेस जी आहे ती सायक्लिक पण आहे आणि इंटर रिलेटेड पण आहे. ओके, सो हे सर्व कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत नर्सिंग प्रोसेसचे? क्लायंट ओरिएंटेड, problem oriented, then goal oriented, collaborative approach, universally applicable, dynamic, and it is flexible and open. Okay, हे सर्व काय आहेत characteristics of the nursing process. Next is steps of the nursing process. जसं आपण बघितलं 5 स्टेप त्या डिटेलमध्ये बघणार आहोत. नर्सिंग असेसमेंट. Nursing assessment in this process. The nursing assessment is the process of gathering, verifying and communicating the data or the information about the clients. यामध्ये आपण सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा कलेक्ट करतो. सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे काय? टेल व्हॉट इज मीन बाय सब्जेक्टिव्ह डाटा? बोल. जे पेशंट आपल्याला इन्फॉर्मेशन देतो ती आहे सब्जेक्टिव्ह इन्फॉर्मेशन आणि ऑब्जेक्टिव्ह म्हणजे आपल्याला जे पेशंटमध्ये दिसत आहेत वेगवेगळे चेंजेस हेड टू फूट ऑब्झर्वेशन केल्यानंतर, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह डाटा. ओके, सो असेसमेंटमध्ये आपण काय करतोय? असेसमेंट इज द फर्स्ट स्टेप्स ऑफ द नर्सिंग प्रोसेस. इन दिस वी आर कलेक्टिंग द सब्जेक्टिव्ह अँड ऑब्जेक्टिव्ह डाटा. Subjective data means involves the verbal statements from the patients or a caregiver. जे पेशंटचे फॅमिली मेंबर्स आहेत आणि पेशंट आहेत दोघांमधून जी आपल्याकडे इन्फॉर्मेशन मिळते दॅट इज द सब्जेक्टिव्ह डाटा. अँड ऑब्जेक्टिव्ह मीन्स इट इज अ मेजरेबल सच ॲज व्हायटल सायन्स, इंटेक आउटपुट अँड हाईट, वेट अँड होल ऑब्झर्वेशन मीन्स फिजिकल एक्झामिनेशन ऑफ द पेशंट. ओके, दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह डाटा. हे सर्व आहे असेसमेंटमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप इज द नर्सिंग डायग्नोसिस. नर्सिंग डायग्नोसिस इज अ स्टेटमेंट ऑफ अ पोटेन्शियल और ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स. यामध्ये काय आहेत? पेशंटचे पोटेन्शियल प्रॉब्लेम्स आहेत आणि ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स, जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे आपण बघतो. अँड दॅट द नर्स इज लायसन अँड कॉम्पिटंट टू ट्रीट. जी नर्स लायसन आहे, जसं आपल्याकडे GNMचं लायसन आहे, तर आपण ते पेशंटला ट्रीट करू शकतो, पेशंटची इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतो. द नर्सिंग डायग्नोसिस इज द नर्सेस क्लिनिकल जजमेंट अबाउट द क्लायंट्स रिस्पॉन्स टू ॲक्च्युअल अँड पोटेन्शियल हेल्थ कंडिशन और नीड्स.
सो इन दिस देर आर 4 टाइप्स ऑफ नर्सिंग डायग्नोसिस. यामध्ये आहेत रिस्क फोकस, प्रॉब्लेम फोकस, हेल्थ प्रमोशन फोकस अँड सिंड्रोम. सो आपण पेशंटचं जे नॉर्मल कंडिशन आहे पेशंटची, पेशंट जसं आपल्याकडे इमर्जन्सी कंडिशनमध्ये येतो तर आपण त्या इमर्जन्सी त्या रिस्क कंडिशनकडे लक्ष देतो, त्याकडे फोकस करतो. दॅट इज मीन बाय रिस्क फोकस. प्रॉब्लेम फोकस म्हणजे त्यामुळे पेशंटला काय प्रॉब्लेम अराईज झालेले आहेत त्याकडे आपण लक्ष देतो. ओके, दॅट इज अ डायग्नोसिस टाइप 2. नेक्स्ट इज द हेल्थ प्रमोशन फोकस अँड द फोर्थ वन इज सिंड्रोम फोकस. म्हणजे आपण पूर्ण लॅब इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर पेशंटचा एक डायग्नोज करतो, दॅट इज द सिंड्रोम फोकस. ओके, द नर्सिंग डायग्नोसिस हॅज 4 टाइप्स: रिस्क फोकस, प्रॉब्लेम फोकस, हेल्थ प्रमोशन फोकस अँड सिंड्रोम फोकस. The third step of nursing process is planning. It is a simple word. In the simple word, planning is a process of thinking before doing. आपल्याला जी केअर प्लॅन द्यायचा आहे त्याआधी आपल्याला विचार करायचा आहे आपल्याला काय काय करायचं आहे. जसं आपण दिवाळी आल्यानंतर आपण पहिलंच प्लॅनिंग करतो आपल्याला काय काय करायचं आहे, आपल्याला घराला कलर द्यायचा आहे, आपल्याला कोणाकोणाला गिफ्ट्स द्यायचे आहेत, आपल्याला काय काय फराळ करायचं आहे, हे आपण पहिलं प्लॅनिंग करतो आणि त्यानंतर ते इम्प्लिमेंट करतो, एकदा चालू करतो त्या प्रोसेसेस. ओके, सो त्याचप्रमाणे आपल्याला एखादा पेशंट आपल्याकडे आला की आपल्याला त्याचं असेसमेंट केल्यानंतर आपलं काय करायचं, डायग्नोसिस करून झाल्यानंतर प्लॅनिंग करायचे. जसं आपल्याकडे डायबिटीज पेशंट येतो तर डायबिटीज पेशंटचं आपल्याला कॉम्प्लिकेशन्स आपल्याला कळतात असेसमेंटमध्ये. जसं पेशंटला कंटिन्यू युरिन पास होते, सारखी भूक लागते आहे, सारखी तहान लागते, हे सर्व त्याच्या काय आहेत असेसमेंटमध्ये मिळालेला आपल्याला सब्जेक्टिव्ह डाटा आहे. सो आणि आपण जेव्हा डायग्नोस्टिक्स करतो पेशंटचा तेव्हा आपल्याला त्याची शुगर हाय दिसते आहे. ओके, आणि पेशंटचं पेलर कलर आहे, स्किन कलर एकदम पेल झालेला आहे, पेशंटला कुठे कुठे वुंड्स आहेत. सो हे सर्व आपल्याला त्याच्या एक्झामिनेशनमध्ये दिसतं आहे, डायग्नोसिसमध्ये आपण फाइंड आउट करतो वेगवेगळे लॅब इन्व्हेस्टिगेशन्स करून. सो प्लॅनिंगमध्ये आपण काय करणार, आपल्याला प्लॅन आपल्या ह्यामध्ये प्लॅन काय असणार आहे, आपल्याला पेशंटची शुगर लेवल कमी करायची आहे. ओके, नॉर्मल शुगर लेवल आणायची आहे, पेशंटचे जे वुंड्स आहेत पेशंटच्या शरीरावरती त्या इजा आहेत त्या कमी करायच्या आहेत. ओके, त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. ओके, हे सर्व आपल्या प्लॅनमध्ये येणार आणि त्यानंतर इम्प्लिमेंटेशनमध्ये आपण काय करणार की आपल्याला पेशंटला डाएट करायचं आहे प्रोव्हाइड, असं डाएट प्रोव्हाइड करायचं आहे की त्यामुळे पेशंटची शुगर आहे ती कंट्रोलमध्ये राहील. पेशंटला हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे अबाउट डायबिटीज, एक्सरसाइज सांगायच्या आहेत. ओके, सो यामुळे काय होणार आहे, पेशंट जर ओबेज असेल किंवा ओबेसिटीमुळे हा प्रॉब्लेम अराईज झालेला असेल डायबिटीज तर तो आपण कमी करू शकतो आणि पेशंटची शुगर आहे ती कंट्रोलमध्ये करू शकतो. ठीक आहे. सो प्लॅनिंग इज इन सिम्पल वर्ड, द प्लॅनिंग इज द प्रोसेस ऑफ थिंकिंग बिफोर डुईंग. ओके, प्लॅनिंग इज द प्रोसेस थिंकिंग बिफोर डुईंग. It involves the determination of goal as well as the nursing activities required to be undertaken to achieve the desired goals. आपल्याला जे प्लॅन करायचं आहे ते आपल्याला इम्प्लिमेंट करून नंतर आपल्याला ते इव्हॅल्युएट करायचं आहे. देन नेक्स्ट प्रोसेस इज इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन फॉलोज बाय अ प्लॅनिंग. एकदा आपण प्लॅन तयार केला की आपल्याला ते इम्प्लिमेंट व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करता येतं. ठीक आहे. And the next is the evaluation. Evaluation is the consequence or the result outcome of the nursing interventions. जे इव्हॅल्युएशन आहे ते काय आहे, आउटकम आहे आपलं, जे आपण केअर दिलेली आहे, जे इनपुट दिलेलं आहे त्याचा आउटपुट आपण इव्हॅल्युएशनमध्ये बघतोय. इट मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. यामध्ये पॉझिटिव्ह पण तुम्हाला गोष्टी दिसू शकतात, निगेटिव्ह पण दिसू शकतात. ओके, इव्हॅल्युएशनमध्ये जसं अजून पेशंटची शुगर कंट्रोलमध्ये आलेली नाही आहे हे आपल्याला इव्हॅल्युएशनमध्ये कळतं, मग परत तुम्हाला पहिल्यापासून स्टार्ट करायचं आहे त्या गोष्टी. ओके, सो इम्प्लिमेंटेशन इव्हॅल्युएशन इज डुईंग. During the evaluation phase, the nurse use the critical thinking to analyze the assessment data and reassessment the patient, determine the patient's expected outcome have been met and partially met,
ऑर नॉट टू मेट, पेशंटला काय काय आपण केअर दिलेली आहे आणि काही काय नाही दिलेलं आहे केअरमध्ये, तर ते आपल्याला इव्हॅल्युएशनमध्ये कळतं आहे. ठीक आहे. इफ द आउटकम आर नॉट मेट or only a partial made by a time frame indicate the care plan should be revised. सो जेव्हा पेशंट आपल्याकडे निगेटिव्ह फीडबॅक मिळतो इव्हॅल्युएशनमध्ये, तर आपल्याला परत हा केअर प्लॅन पहिल्यापासून स्टार्ट करायचा असतो. ठीक आहे. सो दीज आर द स्टेप्स ऑफ नर्सिंग प्रोसेस. एक्झाम्पलमध्ये मी नर्सिंग केअर प्लॅन दाखवते तुम्हाला एक. नर्सिंग केअर प्लॅन फॉर आर्थरायटिस पेशंट. Name of the patient, age, sex, नर्सिंग केअर प्लॅन बनवताना पहिलं तुम्हाला फर्स्ट पेज पूर्ण कोणत्या डायग्नोसिसवर तुम्ही नर्सिंग केअर प्लॅन बनवताय ते तुम्हाला हेडिंग टाकायचं आहे. नर्सिंग केअर प्लॅन फॉर डॅश डॅश पेशंट. डायबिटीज पेशंट असेल तर डायबेटिक मेलायटिस, अर्थरायटिस असेल तर अर्थरायटिस. सो फर्स्ट पेजवर तुम्ही मोठ्या हेडिंगवर तुम्ही लिहिणार आहात आणि चांगल्या अक्षरामध्ये जी स्केल मिळते बाजारामध्ये ABCDची त्या स्केलनी व्यवस्थित तुम्हाला राईट करायचं आहे. ओके. आणि तुमचे जे टीचर्स आहेत, कोणत्या टीचरना तुम्ही तो केअर प्लॅन सबमिट करणार आहात ते लिहायचं. सबमिटेड टू. ओके. आणि खाली टीचरचं नाव आणि सबमिटेड ऑन डॅश डॅश डेट पण टाकायची. त्यानंतर सेकंड पेजवर येणार आयडेंटिफिकेशन डाटा. ओके. सो दिस इज द सेकंड पेज. फॉर एक्झाम्पल मिसेस सुलभा कांबळे. एज इज 50, female, head of the family, ॲड्रेस तुम्ही काही लिहू शकता. जे तुम्ही ज्या पेशंटकडून हिस्ट्री कलेक्ट करणार आहे त्या पेशंटचा तुम्हाला ॲड्रेस लिहायचा आहे. एज्युकेशन, टेंथ पास, ऑक्युपेशन, हाउसवाइफ, रिलीजन, marital status,
ड्युरेशन ऑफ मॅरेज, $25 years. Income, $20,000. Type of family, टाइप ऑफ फॅमिली तुम्हाला कम्युनिटीमध्ये शिकवलं असेल ना, न्यूक्लिअर फॅमिली आणि जॉईंट फॅमिली. मग जसं फॅमिलीमध्ये कसे मेंबर्स आहेत त्याप्रमाणे फॅमिलीचं टाईप येणार. सो हे सर्व आलं आयडेंटिफिकेशन डाटा. त्यानंतर तुमचा स्वतःचा आयडेंटिफिकेशन इथे टाकायचं आहे. नेम ऑफ द स्टुडंट, तुमचा स्वतःचा ॲड्रेस, स्पेशालिटी, स्पेशालिटी म्हणजे जर कम्युनिटी, तुमचं नाव, कोण केस स्टडीज करणार आहे त्याचं नाव, ओके. नर्सिंग केअर प्लॅन कोण बनवणार आहे त्या स्टुडंटचं नाव, ओके. आणि त्यांचाच ॲड्रेस, हे सर्व स्टुडंटची इन्फॉर्मेशन. आणि स्पेशालिटी म्हणजे जर तुम्ही मेडिकल सर्जिकलचं करताय केअर प्लॅन तर ती येणार स्पेशालिटी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग. कम्युनिटीचं असेल तर कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, ओके. सो ते स्पेशालिटी तुमचं सब्जेक्टचं नाव टाकायचं आहे. क्लास, आता तुम्ही सेकंड इयर आहात मग सेकंड इयर GNM, ओके. त्यानंतर सेकंड पेजवर येणार हे सर्व फर्स्ट पेजवर, ओके. सर्वात पहिलं पेज आहे, तुम्ही फाईल बनवायची आहे. फाईलवरती सर्वात पहिलं फाईलवरती हेडिंग लिहायचं आहे केअर प्लॅन ऑफ डॅश डॅश, ओके. कोणतं आहे, कोणत्या पेशंटचा केअर प्लॅन आहे ते लिहिणार, ओके. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये पहिल्या पेजवर हे डॉक्युमेंट स्टार्ट करायचं आहे, ठीक आहे. आयडेंटिफिकेशन डाटा. त्यानंतर सेकंड पेज, झालंय का लिहून? हे पण आयडेंटिफिकेशन मध्येच येतं या. ॲक्टिव्हिटीज ऑफ फॅमिली केस स्टडी. केस स्टडी करण्यासाठी तुम्ही कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या आहेत त्या लिहायचं आहे. जसं असेसमेंट, फिजिकल एक्झामिनेशन, हेल्थ एज्युकेशन, देन डायग्नोसिस. तुमचा जो डायग्नोसिस आहे तो लिहायचा इथे. जसं आहे आपण आर्थरायटिसचं लिहितोय. नंतर पेशंटचे जे हेड ऑफ द फॅमिली आहे त्याची इन्फॉर्मेशन येणार. जसं तिचा हेड ऑफ द फॅमिली आहे हजबंड, तर त्याची इन्फॉर्मेशन येणार इथे. त्याचं नाव भीमराव कांबळे, एज अँड सेक्स, जसं 56, मेल,
ऑक्युपेशन, पेशंटच्या जो हेड ऑफ द फॅमिली आहे त्याचं वर्क पॅटर्न काय आहे ते इथे येणार. ओके, ऑक्युपेशन काय आहे. इन्कम जे आपण स्टार्टिंगला लिहिलं 20,000. फॅमिली असेसमेंट, नेक्स्ट पेजवर येणार फॅमिली असेसमेंट. ठीक आहे, यामध्ये टाईप ऑफ फॅमिली जे आपण आधी लिहिली न्यूक्लियर, फॅमिली साईज, किती मेंबर्स आहेत फॅमिलीमध्ये ते लिहायचे. रिलीजन, यामध्ये फॅमिली कंपोजिशन मीन्स प्रत्येक फॅमिली मेंबरबद्दल माहिती तुम्हाला लिहायची. त्यामध्ये तुम्हाला कॉलम आखावे लागणार आहेत. फॉर सिरियल नंबर, नेम ऑफ फॅमिली मेंबर, age and sex, education, occupation and relation with patient, one more column is health status. ओके, या प्रकारे तुम्हाला फॅमिली कंपोजिशन करायचं आहे. सिरियल वाईज फॅमिली मेंबर्सची नावं, त्यांचं एज, एज्युकेशन, ऑक्युपेशन, रिलेशन विथ द पेशंट अँड हेल्थ स्टेटस. जसं आपण लिहिलं आहे फॅमिलीमध्ये भीमराव कांबळे. सेकंड इज आवर पेशंट सुलभा कांबळे. मग त्यांच्या मुलांची नावं एज्युकेशन आपण जसं लिहिलं आहे आधी पेशंटचं ते इथे टाकायचं आहे. त्यांच्या फॅमिली हेडचं जसं तुम्हाला मेना ते टाकायचं आहे. रिलेशन विथ द पेशंट, दिस इज द हजबंड ऑफ द पेशंट. हे आपले पेशंट आहे म्हणून इथे पेशंट लिहायचं आहे. देन डॉटर अँड सन. जनरल कंडिशन
म्हणजे हेल्थ स्टेटस गुड, हे आपले पेशंट आहे, याची जनरल कंडिशन पुअर. तुम्हाला जशी इन्फॉर्मेशन मिळणार त्याप्रमाणे इथे टाकायचं आहे. फॅमिली मेंबर्समध्ये अजून कोणत्याही मेंबरला काही अजून प्रॉब्लेम असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही तिथे. त्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला फॅमिली ट्री दाखवायची आहे. फॅमिली ट्रीमध्ये दिस इज फॉर मेल अँड राऊंड फॉर फिमेल. ओके, सो हे आहे भीमराव कांबळे. हे तुम्हाला इथे नावं लिहायची आहेत प्रत्येकाची. आणि फर्स्ट चाइल्ड इज गर्ल, सो गर्लला तुम्ही राऊंड दाखवणार आहात. ओके, सरिता कांबळे. अँड द सेकंड चाइल्ड इज सोहम कांबळे, बॉय. सो त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर दाखवायचं आहे. सो हे आहे फॅमिली ट्री. जसं जॉईंट फॅमिली असणार आहे, जॉईंट फॅमिलीप्रमाणे तुम्हाला ट्री तसं दाखवायचं आहे. आणि प्रत्येकाची नावं लिहायची आहेत खाली. व्हिडिओ स्टॉप कर. व्हिडिओ स्टॉप.